नमस्कार. एक गाणं आठवतंय मला, फार जुन्या म्हणजे माझ्या लहानपणीच्या काळात ते गाणं प्रसिद्ध होतं. देव जरी मज कुठे भेटला, काय हवे ते सांग म्हणाला, म्हणेन प्रभू रे. आणि मग ते काय जे मागायचे ते गाणं होतं. मला जर खरंच देव भेटला ना आणि काय हवंय ते सांग म्हणाला ना, तर मी एकच मागणं मागेल. देव जरी मज कुठे भेटला, काय हवे ते सांग म्हणाला. अशी वेळ आली तर मी म्हणेल, देवा संजय राऊतांना निरोगी आणि उदंड आयुष्य दे. का? संजय राऊत निरोगी आणि उदंड आयुष्य जगतील आणि ते आपली एंटरटेनमेंट करत राहतील. संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये, पण संजय राऊतांना गांभीर्यानं घ्यावं पण. तुम्ही म्हणाल, काय कुलकर्णी सकाळी सकाळी म्हणजे रात्रीची जास्त झाली होती का, उतरली नाहीये का, असं काही वगैरे बोलण्याची शक्यता आहे. होय, मी संजय राऊतांना उदंड आयुष्य आपल्या एंटरटेनमेंटसाठी मागतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, राऊत बोलल्यावर माझी रोजीरोटी खूप छान चालते. अरे काय मज्जा आहे राव. म्हणजे ती सिल्क स्मिता सुद्धा फिकी पडावी. एंटरटेनमेंट 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 वाली. इतकी एंटरटेनमेंट संजय राऊत आपल्याला देतात. म्हणजे आता मनपा निवडणुकीचा मुद्दा चाललाय आणि या मनपा निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये त्यांनी मराठीचा मुद्दा घेतलाय. मराठी माणूस, मुंबईकर माणूस, मराठी माणूसच पंतप्रधान होणार का? मग मराठी कुणीही असू शकतो, मराठी हिंदू असू शकतो, मराठी मुसलमान असू शकतो. त्यांनी मराठीची व्याख्या जरा व्यापक केली आहे. म्हणजे महाराष्ट्रात राहून कधीही मराठी न बोलणारा मुसलमान मराठी मुसलमान असू शकतो, अशी त्यांची मराठीची व्यापक भूमिका आहे. या संजय राऊतांना आपण घेतलेला मराठीचा मुद्दाच भाजपने चालवावा असं वाटतंय. अरे संजय राऊत म्हणजे का मोदी आहे का आपल्या अंगणात घेऊन शत्रू सोबत खेळायला? त्यांनी सांगितलं की आम्ही मराठीचा मुद्दा काढलाय आणि तुम्ही हिंदुत्व कुठून काढलं? कारण भाजपने हिंदुत्व काढलं. म्हणजे ऐकताय का? जरा ऐका ना, मजा वाटते ऐकायला, म्हणून म्हटलं ऐका. आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणते? हा, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र, हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. आणि त्यांच्याबरोबर कोण ते झंपे उभे असतात, एकनाथ शिंदे वगैरे, बरं का, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार. काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी? ऐकलं? म्हणजे आम्ही मराठी मुद्द्यावर बोलतोय, तुम्ही हिंदुत्व कुठून काढलं? काय काढायची गरज होती हिंदुत्व? ह्या असल्या पानसट गोष्टी जर कोणी बोलू शकत असेल आणि तुम्हाला म्हणजे अगदी बिनधास्त सांगतो, छाती ठोकपणे खूप बोर झालाय, कंटाळा आलाय, नैराश्य दाटून आलंय, निराशेचे मळब मनात साठलेत, लो फील व्हायला लागलाय, संजय राऊतांचे व्हिडिओ काढून बघा. सगळा लो फील निघून जातो. माणूस मनातल्या मनात खुदकन हसतो आणि मनातली निगेटिव्हिटी दूर होते. लोक म्हणतात ना की आपण किती क्षुद्र आहोत ते ओळखायला हिमालयात जा किंवा सरकारी कार्यालयात जा, तुम्हाला कळतं की आपण कुणीच नाही आहोत, जगात खूप मोठं काही आहे. तसं आपण किती नकारात्मक विचाराचे झालोत असं वाटायला लागलं तर संजय राऊतांची व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला एक नवी प्रेरणा पण मिळते की अरे आपल्यापेक्षा मग आपण तर काहीच नाहीत, खूप छान आहे असं वाटायला लागतं. म्हणजे हे मी दावे के साथ म्हणतो. आपल्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत ते वाघमारे. एक सामान्य कुटुंबातला सरकारी अधिकारी झाला आणि आज महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्त पदाचा प्रभार सांभाळतोय. खूप उत्तम पद्धतीने त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुका हाताळलेल्या आहेत. त्या वाघमारेंना आडनावातली गंमत काढून बोलू शकणारा असा वीर असू शकतो, याचं मला जरा आश्चर्य वाटतं. ऐकायचंय का? ऐका ना राव, मजा येते, ऐका. या राज्याची निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे, त्याने नावाला जागावं. मी कालही बोललो, या वाघमारांनी निदान लांडग्याला तरी मारावं. बरं, हे त्यांना सामील आहे की काय? चोखलिंगम जे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे राज्याचे करतायत काय? हे कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे? ऐकलं? म्हणजे ते वाघमारे आहेत
लांडगे मारावेत. बरं, लांडगे तरी कोणते मारावेत, म्हणजे लांडगे कोण असावेत हे पण यांनी ठरवलंय हा. म्हणजे कोण लांडगा असा असतो, ते आपले एकनाथ शिंदेसारखा लांडगा असतो वगैरे वगैरे सगळं असलं. म्हणजे काय भारी आहे हे सगळं. म्हणजे मला ना असं वाटतं की खरंच हे एकदा असं याचं सार्वजनिक जीवायला हवं. म्हणजे पुढे पुढे तर माझं ते कोण करण जोहर बिरन जोहर किंवा जे कोणी विनोद चित्रपट करतात त्यांना सांगणार कशाला एवढा खर्च करत बसलाय. अहो हे कट पेस्ट करून तुकडे 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 लावा, एक छानसं कथानक तयार करा, बिनधास्त, म्हणजे सुपर डुपर हिट चालेल तो चित्रपट. अगदी लोक पोट धरून हसतील अशी स्थिती आहे. तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे हे बघा कसं असतं, लहान पोरं असतात बघा, सुपर पॉवर आहे माझ्याकडे, मी फार भारी आहे असं म्हणणारी पोरं असतात. तसं आपण कुणालाच नाही घाबरत, आणि जरा कुठे अचानक लाईट गेली की यांची टरकते. म्हणजे हे बाबा कुठे आहेत, आई कुठे आहेस करतात, कारण अंधारात भीती वाटलेली असते. पण आपण किती डेअरिंग बाज आहोत आणि लोक कशी घाबरतात हे सांगायची यांची खास फार मोठी असते. जरा हे भाजपवाले आणि शिंदे शिवसेनेला घाबरलेत, म्हणजे चोरी करून घाबरलेत, हे कसं बोलतात राऊत बघा. याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात. तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे. तुम्ही लढा ना आमच्या समोर. खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही. ऐकलं ना, काय मजा येते ना, मजा येते. बर, राऊतांची खासियत आहे, राऊत ज्यांच्या बाजूने असतात किंवा त्यांच्या नेत्याच्या बाजूने जे असतात त्यांचं तोंड फाटेपर्यंत, दोन्ही खालचं वरचं, म्हणजे मी तो शब्द वापरत नाही, स्तुती करतात. तोंड फाटल्यावर तुम्हाला कळलं अजून काय फाटलं म्हणायचं असतं, तिथपर्यंतची स्तुती करतात. म्हणजे अशी ना की बस शरद पवार एक काळ एक शरद बाकी गारद असलं बोलत होते. म्हणजे सोनिया आई यांच्यासाठी सोनिया देवी होत्या, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती असं करून ते आरती ओळायला तयार होते. आता राज ठाकरे यांचे खासम खास झालेले आहेत, आणि राज ठाकरेंच्या विषयात हे म्हणाले की 20 वर्षानंतर आलेत, 20 वर्षानंतर आलेत, 20 वर्षानंतर आलेत. जणू काय शिवसेना भवन मेरे कर्ण अर्जुन आएंगे, मेरे कर्ण अर्जुन आएंगे अशी साथ घालत बसलं होतं. आणि मग ते आल्यावर 20 वर्ष, पण ते 20 वर्षाची असली बेइज्जती राऊत स्टेजवर असताना राज ठाकरेंनी केली आहे ना, कल्पनाच करता येत नाही. ऐका ते. म्हणजे राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले, 20 वर्षानंतर. मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. ऐकलं, हे असं होतं. आपण लोकांची एंटरटेनमेंट करायला गेलो की आपल्या वापर एंटरटेनमेंटसाठी असा व्हायला लागतो. राज ठाकरे म्हणाले मला वाटतं तुरुंगातून सुटूनच आलोय की काय असं वाटायला लागलंय. राऊत म्हणाले हे असं असतं हो साहेब. राऊतांचा वापर केवळ एंटरटेनमेंटसाठी आहे, आणि ते जे शिव्या घालू शकत नाही त्यासाठी आहे. जसा तोंडाचा वापर जेवणासाठी असतो आणि वापर साठी असतो, तसा हा राऊतांचा वापर आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज न्यूज.